हाय हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे? मजेत आहात ना? मजेत राहूया, आनंदी राहूया। आज संडे स्पेशल, आज आपण दोडक्याची भाजी बनवणार आहोत। मस्त तरीदार अशी खमंग हिरव्या दोडक्याची भाजी बनवूया। त्यासाठी मी इथे शेंगदाणे भाजायला ठेवलेले आहेत। मस्त क्रिस्पी असे शेंगदाणे अगदी मंद आचेवर आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। तोपर्यंत दोडक्याच्या आपण त्या बाहेरच्या शिरा काढून घ्यायच्या। अगदी अलगद हे काढून घ्यायचं आहे आपल्याला। आणि नंतर आपल्याला ह्याच्या छोट्या छोट्या फोडी करून घ्यायच्या आहेत। येस, आपले शिरा काढून झालेले आहे। आता आपण हे कट करून घेऊया। काढून झालेले आहेत। आता आपण पाठीमागचा भाग कट करूया आणि ह्याच्या अशा छोट्या छोट्या फोडी करून घेऊया। भरलं वांग बनवतो त्याचप्रमाणे आपल्याला भरलेल्या दोडक्याची भाजी पण बनवायची आहे। अशा छोट्या छोट्या ह्याच्या फोडी करून घ्यायच्या। आपल्या फोडी बनवून झालेल्या आहेत। आता याचे दोन काप करायचे, एक उभा आणि एक आडवा, असे दोन काप करून घ्यायचे। अशा सर्व फोडींचे काप करून घ्यायचे। तोपर्यंत आपले पॅरलेले शेंगदाणे पण भाजून झालेले आहेत। दोडक्याच्या मस्त फोडी बनवून तयार आहेत। आता आपल्याला ह्याच्यात शेंगदाण्याचा कूट आणि मसाल्याचं मिक्सचर ऍड करायचं आहे। चला तर आपण ते मिक्सचर बनवून घेऊया। त्यासाठी इथे लसूण, कोथिंबीर, आलं, कढीपत्ता याची पेस्ट बनवून घ्यायची आहे। चला तर आपले शेंगदाणे पण अगदी क्रिस्पी भाजून झालेले आहेत। आता आपल्याला असं कूट करून घ्यायचं आहे। इथे लसणाची आणि कोथिंबीरी अद्रकची पेस्ट आपली तयार आहे। ते बारीक कुटून घेऊया। तुम्ही बघू शकता अगदी बारीक असं कूट करून घेतलेलं आहे आपण। आता या शेंगदाण्याच्या कुटामध्ये आपल्याला थोडीशी हळद, जिरे पावडर, धने पावडर आणि लाल तिखट ऍड करूया। आता हे मिक्सचर आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ घालून घेऊया। असं भरून घ्यायचं आहे। सगळ्या फोडी आपण अशा व्यवस्थित भरून घेऊया। पूर्ण मसाला त्यामध्ये घालून घ्यायचा आहे। अशा सर्व फोडी आपण व्यवस्थित भरून घेऊया। चला आता इथे मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। आपण यामध्ये मोहरीचा मस्त तडका देऊया। आणि आलं लसूणची पेस्ट ऍड करूया। बरोबर फोडणी व्यवस्थित तडतडल्यानंतर त्यामध्ये भरलेला दोडका घालून घ्यायचा आणि व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि 5 ते 6 मिनिट आपल्याला हे मंद आचेवर झाकून ठेवायचं आहे। याची एक छान अशी वाफ निघलेली आहे। आता आपण याच्यात थोडंसं एक अर्धा ग्लास पाणी ऍड करूया। व्यवस्थित हलवून घेऊया आणि आणखी 2 ते 3 मिनिट त्याला शिजवून घेऊया। चला आपली भाजी तयार होती आहे। तोपर्यंत आपण मस्त गरमागरम चपाती बनवून घेऊया। मस्त दोडक्याची गरम गरम भाजी आणि चपातीचा बेत। येस, अशा पद्धतीने आपली मस्त दोडक्याची भाजी तयार आहे। बघू शकताय खूप छान कलर उतरलेला आहे। तुम्ही पण अशी क्विक अँड इझी रेसिपी करून बघा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।